नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे RTH रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास या विषयावर मराठीतून सखोल माहिती देणारं एकमेव चॅनल. आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व माझे जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे. नुकताच आपण 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला. आपले काही व्हिडिओज आता 5000 व्ह्यूजपेक्षा देखील पुढे गेलेले आहेत. तसंच 3000 वॉच अवर्सच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करतो आहोत. परंतु यूट्यूबकडनं जो डेटा येतो त्यावरून एक लक्षात आलेलं आहे की आजही 80% लोक ही चॅनलला सबस्क्राईब न करता आपले व्हिडिओज बघतायत. तेव्हा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. तसंच आपल्या ओळखीमधील लोकांना आपलं चॅनल नक्की शेअर करा. तर चालू करूया आजच्या ह्या नव्या भागाला. गेल्या भागात आपण बघितलं होतं की बिल्डिंग ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीचं टायटल क्लिअर असणं किती महत्त्वाचं असतं रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी. कारण जमीन तुमच्या नावावर असणं ही पहिली पायरी असते रिडेव्हलपमेंट करता. परंतु त्याचबरोबरीनं अजूनही एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे त्या सोसायटीमध्ये अथवा ती जी काही असोसिएशन ऑफ अपार्टमेंटमध्ये आहे त्यातील प्रत्येक फ्लॅटचं टायटल क्लिअर असणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येक फ्लॅटचं टायटल क्लिअर असणं म्हणजे काय? याचाच अर्थ प्रत्येक फ्लॅटचा मालकी हक्क हा क्लिअर असला पाहिजे. मी तुम्हाला आम्हाला जे काही अनुभव येतात त्यातील 2-3 अनुभव सांगू इच्छितो. आमच्याकडे एक रिडेव्हलपमेंट करता बिल्डिंग आलेली होती. त्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट जो होता तो ज्या ओनरचा होता ते ओनर काही वर्षापूर्वी वारले. त्यांची मुलगी त्यांच्या पश्चात त्या फ्लॅटमध्ये राहत होती. मुलाचं लग्न झालं होतं आणि तो वेगळ्या फ्लॅटमध्ये मुंबईला राहत होता. सोसायटीनं वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांनी जे काही नॉमिनेशन दिलेलं होतं त्यानुसार त्या मुलीला नॉमिनी म्हणून बनवलं. ज्यावेळी आता रिडेव्हलपमेंटचा विषय आला त्यावेळी बिकॉज वडिलांनी त्यावेळी मृत्यूपत्र केलेलं नव्हतं, तसा त्यांचा अकस्मात मृत्यू झालेला होता. सो मृत्यूपत्र बनवलं नसल्यामुळे जो मुंबईला राहणारा भाऊ होता त्याचाही हक्क त्या फ्लॅटवर प्रस्थापित झाला. बहिणीचा आजपर्यंत असा गैरसमज होता की आपण नॉमिनी म्हणजे आपणच वडिलांच्या पश्चात फ्लॅटचं मालक. परंतु मंडळी, नॉमिनेशन म्हणजे फ्लॅटचा मालकी हक्क नव्हे. फ्लॅटचा मालकी हक्क 2 गोष्टींनी तुमच्याकडे तब्दील होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे जर का तुम्ही विकत घेतला असाल तर तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन होतो. आणि अशी जेव्हा केस असते की जे मूळ ओनर आहेत त्यांचा मृत्यू झाला तर त्यांनी जर का विल केलेलं असलं तर त्या विलमध्ये त्यांनी ज्याला या फ्लॅटचा मालकी हक्क दिलेला आहे त्याच्या नावाने फ्लॅटचा मालकी हक्क होतो. अन्यथा जे वारस असतील त्या सर्व वारसांचा त्या फ्लॅटमध्ये हक्क प्रस्थापित होतो. आता ह्या केसमध्ये सेम झालं. रिडेव्हलपमेंटला जाते आणि चांगला फायदा होणार आहे म्हटल्यानंतर भावाने देखील त्या फ्लॅटवर हक्क सांगितला आणि विच वॉज नॉट रॉंग, म्हणजे कायदेशीररित्या तो देखील त्या फ्लॅटचा मालक होताच. परंतु बहिणीला ही गोष्ट पटत नव्हती. पर्यावसन अखेर कोर्ट केसमध्ये झालं. आज जवळपास 2 वर्ष झाली, अजूनही कोर्ट केस चालू आहे. कुणी माघार घेत नाही आहे. परंतु त्या रिडेव्हलपमेंटच्या ॲग्रीमेंटवर सही कोणी करायची हेच अजून फायनल झालेलं नसल्यामुळे रिडेव्हलपमेंट मात्र गेले 2 वर्ष रखडलेलं आहे आणि इतर सभासदांना या गोष्टीचा फटका बसलेला आहे. तसंच एक खूप मस्त उदाहरण आमच्या बघण्यात आलं होतं. एका माणसाने एका चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटमध्ये त्या माणसाची दुसरी बायको, अर्थात कायदेशीर नाही, ती राहत होती आणि त्या दोघांना झालेला मुलगा
असे 3 जण राहत होते. हा जो माणूस होता हा कधी पहिल्या बायकोकडे आणि तिच्या मुलाकडे जाऊन राहायचा, तर कधी या दुसऱ्या बायकोकडे आणि मुलाकडे येऊन राहायचा. पुढे त्या माणसाचं निधन झालं. त्या माणसाचं निधन झाल्यानंतर त्यानेही कुठचंही विल केलेलं नसल्यामुळे आणि दुसरं लग्न हे आपल्याकडे कायदेशीर मानत नसल्यामुळे पहिल्या बायकोने आणि तिच्या सज्ञान मुलाने या फ्लॅटवर क्लेम केला. आज ही बाई आणि तिचा मुलगा अनेक वर्ष त्या फ्लॅटमध्ये राहत होते. सोसायटीला पहिली बायको आणि तिच्या मुलाविषयी कुठचीही कल्पना नव्हती. सोसायटीनं दुसरी बायको जी होती तिला नॉमिनी म्हणून नियुक्त देखील केलेलं होतं. आणि जरी दुसऱ्या बायकोचा आणि या माणसाचा विवाह कायदेशीर नसला तरी त्यांच्यापासून जी संतती झालेली होती त्या संततीचा मात्र कायदेशीर हक्क या माणसाच्या प्रॉपर्टीमध्ये इस्टॅब्लिश होत होता. परिणाम परत सेम कोर्ट केस चालू आहे आणि बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट रखडलंय. मंडळी, या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु आपण सोसायटीमध्ये राहताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला काय त्याचं, आपण कशाला उगाच नाक खुपसायचं, असा बरेचदा अप्रोच असतो. परंतु ज्यावेळी ॲक्च्युअल रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालू होते त्यावेळी ह्या अशा एक एक गोष्टी समोर यायला लागतात आणि त्यावर वेळीच सोल्युशन न शोधल्यामुळे तुमचं रिडेव्हलपमेंट मात्र रखडतं. अजून एक केस असते की अनेकदा असं असतं की फ्लॅटवर लोन चालू असतं. ज्यावेळी फ्लॅटवर लोन चालू असतं त्यावेळी असं असतं की फ्लॅटचे कायदेशीर मालक तुम्ही असता, परंतु ज्या बँकेने तुम्हाला लोन दिलेलं आहे ते जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही आहात तोवर त्या बँकेचा देखील त्या फ्लॅटवर हक्क असतो. बँकेला विचारात न घेता किंवा बँकेला अंधारात ठेवून तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही. आता याच्यावर 2-3 सोल्युशन्स असतात. एक म्हणजे जी काय रक्कम उरली आहे ती तुम्ही तुमच्या पॉकेटमधून भरायची, ते लोन संपवायचं आणि मग नवीन बिल्डरबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं. किंवा दुसरं असं असतं की तो जो कोण बिल्डर जो तुम्ही फायनल केला आहे त्याला या सगळ्या गोष्टीची कल्पना द्यायची, त्यालाही अट घालायची की हे जे काय उरलेलं इन्स्टॉलमेंट आहेत हे तुम्ही भरा, त्या बदल्यात कदाचित मला जो काही इतरांना बेनिफिट देत आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी बेनिफिट दिलात तरी चालणार आहे. किंवा तिसरा ऑप्शन असा असतो की तो बिल्डर आणि तुम्ही बँकेत जायचं, बँकेला पूर्ण जी काय तुमची आता नवीन स्कीम होते त्याच्याविषयीचा पूर्णपणे कल्पना द्यायची, त्या बिल्डरबरोबर तुमचं जो नवीन फ्लॅट मिळणार आहे त्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट करायचं आणि ते देखील बँकेकडे तारण ठेवायचं आणि मगच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बँक NOC देईल आणि मग तुम्ही त्या बिल्डरबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं. मंडळी, फ्लॅटचं टायटल क्लिअर असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. एक किस्सा जाता जाता सांगतो. नुकतीच आमच्याकडे एक बिल्डिंग आली. त्या बिल्डिंगचा जो मूळ प्लॉट ओनर होता त्या प्लॉट ओनरला 7 मुलगी आणि 3 मुली होत्या. त्या प्लॉट ओनरने 30 वर्षापूर्वी एका बिल्डरबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं आणि तिथे एक बिल्डिंग उभी राहिली. या बिल्डिंगमध्ये या माणसाने आपल्या 7 मुलांकरता आयदर शॉप किंवा फ्लॅट हा ठेवला. आज मजा अशी झालेली आहे की 30 वर्षानंतर जेव्हा या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरतंय, पूर्वीच्या काळी ज्या वेळेला ही बिल्डिंग बनली त्यावेळेला त्या 7 फ्लॅट्सवर, म्हणजे ते फ्लॅट्स आणि शॉप्स जे 7 युनिट्स होते त्यावर हा जो मूळ जागा मालक आहे त्याचं नाव होतं. तो गेल्यानंतर कुठच्याही प्रकारची ऑफिशियल वाटणी आजपर्यंत झालेली नाही आहे. सोसायटीला देखील कल्पना नाही आहे की हे नक्की 7 वारस कोण, किंवा ज्या 2 बहिणी आहेत ज्या वारसदार आहेत पण त्यांच्या नावाने कुठचीच प्रॉपर्टी यामध्ये नाही आहे. सो आता करायचं काय? गेले जवळपास 6 ते 8 महिने आम्ही ही केस निस्तारतोय. मंडळी, या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात. वेळीच लक्ष दिलं तर कदाचित तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित सोल्युशन देखील काढू शकता. परंतु केवळ कायदेशीर अज्ञान आणि दुर्लक्ष याच्यामुळे या गोष्टी अशाच साचत राहतात आणि तुम्हाला याचा फटका रिडेव्हलपमेंट करताना बसतो. आमच्या बघण्यात ह्या अशा अनेक केसेस येतात. त्यामुळे कृपया प्रत्येक फ्लॅटचं टायटल क्लिअर आहे की नाही हे दरवर्षी जेव्हा तुमची सर्वसाधारण सभा होते त्यावेळी बघत जा. जर कोणाचा मृत्यू झाला असेल
तर त्याचे कोण वारस आहेत, त्यांनी नॉमिनी कोणाला नेमलेलं आहे, इतर वारसांचं काही ऑब्जेक्शन आहे का, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत जा. त्या गोष्टी त्या वेळेला क्लिअर करत जा, जेणेकरून ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटचा विषय येईल त्यावेळी कुठेही अडचण उद्भवणार नाही. तर मंडळी, अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओज करता बघत राहा आपलं आवडतं चॅनेल RTH रिडेव्हलपमेंट. आणि हो, जर आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आमच्या वेबसाईटवर जा आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की घ्या. धन्यवाद.